रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आपण पंढरपूरच्या दिशेने चालत असताना परभणीचे काही वारकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भाऊ, गावाकडे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालाय, सर्व ठिकाणी पेरणी झालेली आहे, पीक असा अगदी भरून आलेला आहे आणि त्या पिकाची चिंता तुम्हाला काही वाटते? नाही का वाटत नाही चिंता? माऊली आहे म्हणजे करणारा पण तोय आणि मारणारा पण तोच आहे. बरं, तुम्हाला असं वाटत नाही की आपण पंढरपूरला गेल्याच्या नंतर, इकडे वारीला गेल्याच्या नंतर आपलं या ठिकाणी शेतात काम कोण करेल असं कधी वाटलं तुम्हाला? कधीच नाही वाटलं. काय वाटलं? माऊली आहेत म्हणजे सगळं सांभाळणारं माऊली आहेत. लाखो रुपयांचं पीक शेतकऱ्यांनी मातीमध्ये मिसळलंय आणि ते पीक फक्त पांडुरंग परमात्म्याच्या जीवावरती सोडून आज लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतोय. कारण याचं एकच आहे, तारणारा आणि मारणारा कोण आहे? माऊली आहेत. आणि हा विश्वास घेऊन, ही श्रद्धा घेऊन प्रत्येक वारी पांडुरंग परमात्म्याच्या दिशेने प्रस्थान करतोय. म्हणजे वारकऱ्याच्या जीवनामध्ये दोनदा विठुरायाचं दर्शन घडतं. बरोबर? पहिलं विठुरायाचं दर्शन म्हणजे पंढरपूरला घडतं आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये दुसरं विठुरायाचं दर्शन म्हणजे गावाकडे गेल्याच्या नंतर पिकामध्ये आपल्याला दर्शन भेटतं. बरोबर बोलतोय मी तुम्हाला? सर्वांचं पिकामध्ये दर्शन भेटतं आणि तो पांडुरंग परमात्मा अगदी आमच्या पिकामध्ये येऊन बसलाय असं आपल्याला वाटतं. बरोबर आहे? म्हणजे काय? बरं, थोडंसं लक्ष द्या माझ्याकडं. बरं, आपण गेल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं नाही की आपण गेल्याच्या नंतर कोण करील? नंतर कोण करणार? मेल्याच्या नंतर कोण करणार आहे? वा, म्हणजे पंढरपूरला गेल्याच्या नंतर कोण करणार आहे आणि मेल्याच्या नंतर कोण करणार आहे? आपण बरोबर, म्हणजे ह्या देवाचा एक क्षण सुद्धा भरोसा नाही. त्याच्यामुळे आपण पंढरीच्या दिशेने जातोय. अरे, पंढरपूरचं महात्म्यच असं आहे गड्या. वाराणसी एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल पडी असा ऐसा ठसा नामाचा. म्हणजे वाराणसीला चालल्याच्या नंतर एक दिवसात जेवढं पुण्य, एक महिन्यात जेवढं पुण्य भेटतं तेवढं गोदावरीला गेल्याच्या नंतर एका दिवसात भेटतं. आणि पंढरपूरला चाललो म्हणून असा पाऊल जरी टाकला तरी तेवढं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. वा, रामकृष्ण हरी.